प्रत्येक आईला आपली मुले वाढवताना आनंद व काळजी वाटत असते. मुलींना वाढवत असताना खास करून वयाच्या 10 ते 11 वर्षाच्या अगोदर नेहमीपेक्षा लवकर पाळी येऊ नये असे वाटत असते. सध्या आपण बघत आहोत की मुलींना नेहमीपेक्षा पाळी लवकर येते. महत्त्वाचे कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. आपल्या शरीरात स्त्रीबीज, ॲड्रिनल ग्लँड येथून हार्मोन्स तयार होतात. अनुवांशिक कारणांमुळे तर कधीकधी हार्मोन्स तयार होणाऱ्या ग्रंथीमध्ये साध्या किंवा गुंतागुंतीच्या गाठीमुळे होते. वयात येताना शरीरामध्ये स्तनांची वाढ होणे, जांघेमध्ये केस येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येते असे दिसून येते. लवकर वयात आल्यामुळे ज्याला प्रिकॉशियस प्युबर्टी असं म्हणतात, त्यामुळे मुलींची वाढ, उंची खुंटू शकते. हाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतात. म्हणून येथे तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. येथे मला तुम्हाला सांगायचे आहे, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या मुलीच्या मनात भीती निर्माण करू नका. ती घाबरून जाईल. मुलीला शरीररचनेबद्दल, तिच्या वाढीबद्दल, त्यातील होणाऱ्या बदलांबद्दल समजावून सांगा. मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. तिला येथे प्रेम व आधाराची अत्यंत गरज असते. लवकर पाळी येऊ नये म्हणून सुद्धा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करू शकतो, ज्यामुळे मुलीच्या वाढीवर, उंचीवर दुष्परिणाम होणार नाही. पण हेही लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी पाळी लवकर येऊ नये म्हणून उपचार करायची गरज नाही. कारण प्रत्येक मुलीला अति लवकर पाळी येईल असे नाही.